सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम खाजगी संस्थेला सोपविण्यात आले। अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे। या अन्यायाविरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने महानगरपालिका आयुक्त व कामगार सहाय्यक आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात खालीलखांब मागण्या करण्यात आल्या। अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी। पीडित कामगारांना 15 दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे। कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे। कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे। जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात्मक निवेदनावेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, अनुप तेलतुंबडे, अक्षय गोवर्धन तसेच अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट कंपनीचे अन्यायग्रस्त कामगार उपस्थित होते। सुवर्ण भारत पंकज रामटेके, सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्र। ते आमच्या 2-3 महिने चालवण्यावर आमच्या घरच्यांची तब्येत बिघडली। आम्ही दोघेही काम करत होतो चालूवर। मग आमच्या खूपच बिमार पडले आमच्या घरचे, दवाखान्यात वगैरे होते। तर काम काही त्याच्यानं जमत नव्हता। तर मी म्हणाली की माझे मिस्टर करत नाही, मी करतो त्यांच्या बदली। चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये कचरा संकलन करण्याचं काम मागील 10 वर्षाआधी सीडीसीसी कडे देण्यात आलेलं होतं। हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये कार्यरत कामगार यांना 2021 मध्ये कोरोना काळामध्ये काही लोकांना काढण्यात आलेलं होतं। त्यांचं काही लोकांचं मेडिकलचं इश्यू होतं, ज्या ठिकाणी काम करत कोरोना काळामध्ये काही लोकांना कोरोनाने घेरलं, काही लोकांचे हार्टचा काही लोकांचा इश्यू आला होता। यामध्ये काही कामगारांचा त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा झालेला होता। अशा कामगाराच्या पीडित कामगारांच्या परिवारातील एका सदस्याला आणि बिमार पडलेल्या त्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी त्यावेळेचं जे कंपनी होती सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, आणि ती कंपनी टेंडर मग नंतर दुसऱ्या कुणाला कंपनीला देण्यात आलं। परंतु त्या कंपनीमध्ये जे काम करणारा जो सुपरवायझर मॅनेजर म्हणून जे होते अविनाश कोतपल्लीवर नाव त्यांचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या कोतपल्लीवर नावाच्या मॅनेजरने या कामगारांवरती सतत अन्याय करण्याचं काम केलेलं आहे। यांना कामावर रुजू करण्या कोणत्याही नोटीस न देता, कोणत्याही प्रकारची यांची विचारपूस न करता, ज्या वेळेला सफाईचे जे काम करत असताना कामगाराचे जर त्यांच्या जर आरोग्याचा विषय जर येत असेल तर अशा वेळेला कंपनीने त्यांची विचारपूस करणे फार गरजेचे असताना अशा पद्धतीची कोणतीही विचारपूस न करता त्याला बिमारीच्या टाइमवरती त्याला एकटं सोडून दिलं। आणि नंतर जेव्हा जॉबवर रुजू होण्यासाठी हे लोक गेले असताना यांना कामावर परत रुजू करून घेतलेलं नाही। या लोकांना आश्वासनावर मागील 3 वर्ष यांना ठेवण्यात आलेलं होतं। आज नाईलाजानं जेव्हा पेवर्सचा मुद्दा ज्यावेळेला आम आदमी पार्टीने घेतल्यानंतर या लोकांना आशा वाटली की आम आदमी पार्टी आम्हाला न्याय देऊ शकते, म्हणून हे आम आदमी पार्टीकडे हे लोक आले। आणि आम आदमी पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे की अशा तानाशाही पद्धतीनं कामगारांवर अन्याय करणाऱ्या या कंपनीच्या मॅनेजरवरती आणि कंपनीवरती सक्तीने कारवाई करून या लोकांना जे वंचित ठेवलेल्या कामापासून या लोकांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावं आणि या पीडित लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने तर्फे करण्यात आलेली आहे। तसेच आयुक्त साहेब यांनी सुद्धा सकारात्मक उत्तर देत तात्काळ 2 हप्त्यांमध्ये बैठक लावण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर बैठकीतून मार्ग नाही लागला तर आम आदमी पार्टी या विरोधामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेईल आणि जे पण परिणाम होतील त्याला हे कंपनी सुद्धा जबाबदार राहील। धन्यवाद।